गॅस सिलेंडरचा टायगर चालू आहे अशी चर्चा आहे. तुमच्याशी कोणी संपर्कात आलेला का? कोणाची आम्हाला अनेक लोकांनी टायगर सोबतच ऑपरेशन तुतारी देखील शिंदेचं सुरू आहे असं अनेक लोकांनी या संदर्भामध्ये विचारलं की तुम्हाला कोणी संपर्क केलाय का, परंतु शिंदे सेनेकडनं सुद्धा अद्यापपर्यंत कुठलाच अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे. अजून काय काय याचे अतिशय वाईट परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चित येतील. त्यामुळं अतिशय कठीण परिस्थितीला आपल्याला पुढे समोर जावं लागेल अशी एकंदर तरी परिस्थिती सध्या आहे आणि पुढं अजून ही परिस्थिती बिकट होऊ शकते अशी परिस्थिती आहे. हो, खरात प्रकरणामध्ये जे काही तपास सुरू आहे, जे काही नावं समोर येतात त्यातून तुम्ही समाधानी आहे का? काय वाटतं तुम्हाला असं या प्रकरणात? खरात प्रकरणाच्या संदर्भामध्ये माझे इतकंच सांगणं राहील की थोडीशी शोकांतिका फक्त इतकी आहे की ज्या लोकांना महाराष्ट्र चालवायचा होता, जे लोक सत्तेमध्ये आहे, ज्या लोकांना राज्याचं नेतृत्व करायचं आहे, राज्याला दिशा द्यायची आहे, असेच लोक खरातांच्या जास्त आहारी गेलेले सर्व एकंदर परिस्थितीनुसार पाहायला भेटत आहे. आणि ही आमच्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. सर्वसामान्य नागरिक सोडा, परंतु नेते आहारी जातात हे शोकांतिक आहे.